सर्वांना मी वेलकम करतो. स्वाभाविक भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा जे आमचे SC समाजातले जे बांधव आहे त्यांच्यासाठी जे सरकारने एक खूप चांगली स्कीम केली होती, रमाई घरकुली. आणि रमाई आंबेडकर कोण होते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. दुर्दैवानं या समाजाचे काही ठराविक भाऊ दादा आपल्याला स्वतःला समाजाचे नेते म्हणणारे जे लोक आहे ते मागच्या अनेक वर्षापासून कशा प्रकारे कोट्यवधी रुपये, मी लाखोंच्या बाबतीत बोलत नाही आहे, कोट्यवधी रुपये हे लाटत आहे. आता आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळी मी पत्रकार परिषद घेतली होती, सगळे पुरावे आपल्याला दिलं होतं. त्याच्यानंतर मी म्युन्सिपल कमिशनर ऑफिसमध्ये गेलो होतो. ते सगळे DMC जे हे रमाई घरकुलच्या संदर्भात जे ऑफिसर्स काम करतात त्यांच्यासोबत मीटिंग केली होती, सगळ्यांना पुरावे दिले होते. पण मलाही माहीत होतं की काही होणार नाही आहे, कारण त्याच महानगरपालिकेचे अधिकारी जे आहे याच भाऊ दादांसोबत जे आहे ते पार्टनर्स आहे. एका फाईलच्या मागे सगळ्यांना पैशाचा हिस्सा ते त्यांना देण्यात येत होता. मग अनेक वेळा कमिशनरला पत्र लिहिलं, समाज कल्याण विभागाला पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. हर्षदीप कांबळे जे सामाजिक विभागाचे खूप चांगले अधिकारी आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा होती माझी की कमीत कमी हे याच्या बाबतीत काहीतरी दखल घेतील. आणि त्याच्यानंतर अँटी करप्शन ब्युरोला स्वतः मी जाऊन हे सगळे पुरावे सादर केले होते. कोणत्या तारखेला? 16 जुलै 2025ला अँटी करप्शन लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना मी सगळं पुरावासहित मी सगळे डिटेल्स त्यांना सांगितलं होतं. मग जे पत्र मी मुख्यमंत्री ला दिलं त्याचे सगळेचे जे आहे ते माझ्याकडे त्यांचे रिसिप्ट्स आहे, इन्व्हर्ट केलेले अनेक पत्र आहे की मी पुराव्यासहित सगळ्यांना दिलं होतं. तर मला माहीत नाही आहे की SC समाजातल्या बाबतीत बोलणारे खूप सारे नेते आहे, सरकार आहे, प्रशासनामध्ये बसलेले लोक आहे, त्यांना कधी हे वाटलं नाही का की या समाजावर कशा प्रकारे अन्याय होत आहे. आपल्या शहरातले काही हे भाऊ दादा आणि आपल्या समाजाचे नेते म्हणणारे जे लोक असतील ते मला असं वाटतं की 8 असेल किंवा जास्तीत जास्त 10 असेल. पैसे किती खाल्लेले आहेत यांनी अनेक वर्षामध्ये, तर कोट्यवधी रुपये, त्याचा हिशोबच आपण लावू शकत नाही. 2010ला रमाई घरकुल योजनाची सुरुवात झाली. ते 2008ला पास करण्यात आलं होतं. 2010 पासून हे ते नियमावलीमध्ये आली होती. आता याच्यामध्ये मी जेव्हा हे बोलतो की याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, मला वाटतं की देशात कुठलाही नाही, समाज कल्याण आणि आपल्या महानगरपालिका या दोघांचा संगनमत कशा आहे. कोट्यवधी रुपये आत्ता जे आहे, जे 31 मार्चच्या अगोदर ते बिल पास करणार आहे महानगरपालिका. आणि दुर्दैवाने हे मला सांगायचे आहे, सगळे पुरावे देऊनसुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावेंच्या सांगण्यावरून कमिशनर साहेबांनी ते 23 कोटी रुपयाची फाईलवर साईन केलेली आहे. एका महिला अधिकारी जे आहे पिंगळे मॅडम म्हणून, जे या डिपार्टमेंटची इन्चार्ज आहे, तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की तुम्ही साईन करा. ती साईन करायला तयार नाही आहे, कारण तिला सगळं माहीत आहे. तिने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून हे सगळं कशा प्रकारचे बोगसगिरी सुरू आहे तिने ते सगळं डिटेल्स काढलेली आहे. तरीसुद्धा तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे की 23 कोटी रुपयाची हे
फाईलवर तुम्ही साईन करा. तुम्ही अधिकारी आहे, इन्चार्ज आहे त्या डिपार्टमेंटचे. कमिशनर साहेबांना काय घाई आहे हे साईन करण्याची मला माहीत नाही आहे. कारण हे 23 कोटी रुपये जेव्हा रिलीज होतील तर समाज कल्याण डिपार्टमेंटमध्ये अजून 40 कोटी रुपये आहे याच रमाई घरकुलसाठी. आता महानगरपालिका समाज कल्याणला सांगतो की तुम्ही ते 40 कोटी रुपये आमच्याकडे वर्ग करा. समाज कल्याण अधिकारी त्यांना हे सांगतो की तुम्ही हे पैसा कुणाला वाटणार आहे, कुणाला देणार आहे याची यादी आम्हाला द्या. ते यादी महानगरपालिका द्यायला तयार नाही आहे. नियम हे सांगतं की जे जे लाभार्थी आहे ती यादी महानगरपालिकाच्या वेबसाईटवर यायला पाहिजे. येत होती सुरुवातीच्या अनेक वर्षात मध्ये ते येत होती. मग एक वर्ष तर असं झालं की हे हाताने लिहिलेली हे यादी आहे. ही यादी समाज कल्याण विभागमध्ये मागच्या वेळी मी सुद्धा सांगितलं होतं की एक कर्मचारी तिथे बसायचं, 3,000 5,000 10,000 रुपये ते घ्यायचं आणि हे नाव राहतं कुठे, हे काय आहे तुझा, कोणती जात आहे, हे जात आणि संपलं. आणि फक्त हाताने लिहिलेली हे यादीच्या आधारावर समाज कल्याण आणि महानगरपालिकेने 2023मध्ये हे पैसे लोकांना वाटले. कोट्यवधी रुपये हाताने लिहिलेले. तुम्ही बघा की कोणता असा डिपार्टमेंट असेल की ज्यामध्ये हाताने लिहिलेली यादी तयार करून कोट्यवधी रुपये देण्यात आलेले आहे. हे आपल्या समाज कल्याण विभाग आणि महानगरपालिकाने हे केलेले होते. हे पुरावे मी आपल्याला देत आहे. आता आपल्यालाही माहीत आहे की खूप मला असं वाटतं की 2-2.5 वर्षापासून मी याच्या मागे लागलेला आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये मला माहीत होतं की कोणीही याच्यामध्ये दखल घेणार नाही. पण मी निर्णय घेतला की हे सगळे माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलं, सेक्रेटरीजला लिहिलं, विभागीय आयुक्त कलेक्टरला लिहिलं, म्युन्सिपल कमिशनरला लिहिलं, कोणीही. तर हे सगळं मी जमा केली आणि मी निर्णय घेतला की आता आम्ही कोर्टामध्ये जाऊन आपण न्याय मागू. त्याच्यासाठी मी पुन्हा काही डॉक्युमेंट्स इकट्ठा करत होतो. लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते इकट्ठा करत होतो. तर त्या इकट्ठा करताना अनेक असे प्रकरण माझ्यासमोर आले की ज्याच्यामध्ये ऑलरेडी पैसे वाटण्यात आलेले आहे, लोकांना पैसे देण्यात आलेले आहे. आता हे सगळं आम्ही स्वतः आमची टीम लावून की समजा या एरियामध्ये एकनाथ नगरमध्ये, उस्मानपुरामध्ये, आंबेडकर नगरमध्ये हे जे यादी आहे याच्याप्रमाणे त्यांचं घर आहे का, त्यांचं काम सुरू आहे का, प्रगती पथावर आहे का. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. बघा किती याच्यामध्ये इन्क्वायरी करण्यासारखं काही नाही आहे. एक यादी बोलतो मी तुम्हाला 2024-25ची आहे. काही नाव आहे. ब्रिजवाडीमध्ये राहणारे अजय चाबुकस्वार ब्रिजवाडी, विजय चाबुकस्वार हे दुसरा त्यांचा भाऊ असेल, कोणी असेल, ते ब्रिजवाडीमध्ये राहणारे. 2 शांता दिलीप चाबुकस्वार हे 3. ठीक आहे. अजय चाबुकस्वार 1, विजय चाबुकस्वार 2 वेगवेगळे माणूस याच यादीमध्ये. मग त्यांचं नाव डबल येतात. डबल येऊन एक कागद इंटरेस्टिंग नाही, अजून एक पेपर आहे. थोडा इम्पॉर्टंट आहे म्हणून मी अजय और विजय 2 डबल नाव. एक अजय, एक विजय आणि तिसरा नाव काय आलेलं आहे माहीत आहे का? अजय विजय चाबुकस्वार. म्हणजे एक अजय चाबुकस्वारला 2.5 लाख, विजय चाबुकस्वारला 2.5 लाख आणि अजय विजय चाबुकस्वारला तिसरं. म्हणजे
असं एक हे आहे. म्हणजे अनेक असे मी म्हणजे एका एरियामध्ये एका परिवारामध्ये कोणता वरठे नावाचा परिवार आहे क्रांतीनगरमध्ये. वरठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वरठे परिवार क्रांतीनगर 11 सदस्यांना रमाई घरकुल जे आहे ते परिवारातले एका सदस्यासाठी, तुमचा भाऊ वेगळा असेल तर त्याला मिळणार आहे. पण अजय विजय असा प्रकार कधीही आपण बघितलं नसेल. तर अनेक आम्ही असं नाही का डिटेल्स काढलेले आहे की ज्याच्यामध्ये यादी जे आहे ते बोगस आम्ही तर आयुक्तांना हे विनंती करणार आहे, नाही तर कोर्टामध्ये जाऊन आम्ही एक ऑर्डर पास करून घेणार आहे की आता तुम्ही आयुक्तांना सांगा की हे घर शोधून द्या आम्हाला. जी मॅडम बसलेली आहे किंवा जे लोकांनी साईन केलेले आहे त्यांनी याच्यामध्ये आम्हाला हे द्या, डिटेल्स द्या. हे सगळ्या याद्यामध्ये नाही का आम्ही एक 7-8 महिन्यापासून चेक तशी केली. हो माहीत आहे. जे ओरिजिनल जे लोक आहे ना, आम्ही हे पण काढलेले आहे की ज्या माणसांनी घरकुलसाठी अर्ज केलेला आहे 2.5 लाखासाठी, जे त्यांच्या समाजाच्या गोरगरिबांसाठी आहे. एका माणसाची 5 मजला बिल्डिंग आहे, 5 मजला बिल्डिंग आहे. अच्छा, हे लोक करणारे कोण आहे? हे माझ्यासोबत जे लोक बसलेले आहे, मी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये हे सगळे SC समाजातले आहे. आमच्या समाजाला जे असा प्रकारे लुटून खाणारे लोक आहे ते आपला गायकवाड, पवन गायकवाड, अंकिता हे आमचे महिलांची हे आहे. त्याच्यानंतर आपले अशोक हेवराडे साहेब आमचे कॉर्पोरेटर, काकासाहेब काकडे, कुणाल खरात साहेब, मनोज वाहोल हे उस्मानपुरेचे आमचे कॉर्पोरेटर त्या साईडचे, विकास इडके साहेब आणि प्रांतोष वाघमारे, हे सगळे SC समाजातले लोक. ते का माझ्यासाठी सोबत बसलेले आहे. त्यांची ही इच्छा आहे की जे गोरगरीब लोक समाजातले आहे, 2010 पासून आतापर्यंत किती लोकांना हे पैसे देण्यात आलेले आहे? काही आकडा त्यांच्याकडे आहे का? नाही. आमच्या माहितीप्रमाणे 30,000 घरं आहेच नाही. 30,000ला मल्टिप्लाय करा 2.5 लाखांनी. 30,000 जे लाभार्थी त्यांना पैसे मिळायला पाहिजे होते, त्यांचे पक्के घर आतापर्यंत मिळायला पाहिजे होतं, तर 30,000 इंटू 2.5 लाख रुपये तुम्ही केलं तर मला असं वाटतं की 175 7 कोटी नाही दादा, थोडा कॅल्क्युलेशन करा. 175 कोटी 2000 175 आपल्याला वाटत असेल ना कसं शक्य आहे करते. 2 महिन्यामध्ये 65 कोटी रुपयाचा झोल होत आहे. 40 कोटी येणार आहे, 23 कोटी रुपये. 75 कोटी. त्यांनी दाखवावं. त्यांनी सगळं प्रथम तर तुमची वेबसाईट कशासाठी तयार करण्यात आली आहे की जे स्कीम्स आहे ते स्कीम्स जे आहे ते ज्यांचे लाभार्थी आहे त्यांची डिटेल्स तुम्हाला 2023पर्यंत तुम्ही टाकत होते. 24ची एक यादी गायब, 25, 24 हे हाताने लिहिलेली यादी ते टाकू शकता का आपल्या वेबसाईटवर? 25मध्ये यादी टाकलीच नाही. 26मध्ये आम्ही पत्र दिलं. मी मग माझ्या सोर्सेसने मी ती यादी काढून घेतली, माझ्या फेसबुकवर टाकली. आता फेसबुकवर टाकल्यानंतर काय झालं की यांच्या शेजारी ते म्हणतं की साहेब माझ्या शेजारी आहेच नाही आहे माणूस, माझ्या एरियामध्ये आहेत नाही. आता मनोज वाहुल उस्मानपुरामध्ये जन्मापासून राहतो, एक माणसाला तो ओळखतो, एक घर त्याला माहीत आहे. ते म्हणतं की साहेब हे आमच्या एरियामध्ये राहतच नाही आहे. मग त्याचं नाव कशा आधारे, कोणत्या आधारावर टाकण्यात आलेलं आहे? म्हणजे कुठून तरी कोणाच्या डॉक्युमेंट्स घेऊन आणायचं आणि अशा प्रकारे हे आले का आपले चंद्रकांत जोगदंडे
एक उदाहरण देतो. चंद्रकांत जोगदंडे आपण आहे, या जरा एक मिनिट. कुठे राहतो चंद्रकांत आपण? हां, हे बघा डॉक्युमेंट्स. काय झालं होतं तुझं? यांनी एक पत्र लिहिलं होतं. साहेब, विनंतीपूर्वक अर्ज लिहिण्यात येतो की माझे घरकुल यादी गंगापूरमध्ये टाकण्यात आलेली आहे. याला माहीतच नाही. मग त्यांनी म्हटलं की मी राहतो इथे. कुठे राहतो आपण? सातारा गावाला राहतो. त्याला माहीतच नाही की त्याचं नाव गंगापूरमध्ये टाकण्यात आलेलं आहे, त्याचे पैसे उचलण्यात आलेलं आहे. आणि हे प्रामाणिक SC समाजातला आहे, त्याला खऱ्या अर्थाने घर पाहिजे. तर त्याचा पैसा कोणीतरी उचललेला आहे. बस कोणीतरी उचललेला आहे आणि त्याला माहीतच नाही. कुठेतरी त्यांना ही जाणकारी मिळाली की माझं नाव जे आहे ते गंगापूरच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि त्याचे पैसे उचलण्यात आलेले आहे. मग त्यांनी पत्र लिहिलं आणि ते अनेक वर्षापासून आता महानगरपालिकेला विनंती करतो की मी इथे राहतो, मला घरकुल इथे पाहिजे. तर त्याच्या नावाने तो पैसे उचलण्यात आलेले आहे. तर महानगरपालिका म्हणता का तर तुला पैसे मिळणार नाही. किती चक्रा त्यांनी मारले. उचललं. नाही. यांचं म्हणणं हे आहे की मी राहतो इथे औरंगाबाद सातारामध्ये राहतो. मग कोणीतरी याचे डॉक्युमेंट्स गंगापूरमध्ये आणि त्याचं गंगापूरमध्ये घरकुलची वेगळी स्कीम आहे ना तिथे. गंगापूरमध्ये जे आहे ना ते ग्रामीण एरियातली स्कीम आहे. दोन नाही साहेब, दोन नाही, खूप सारे काढताय मी. अच्छा, सगळ्यात बसा तुला. आता या माणसाच्या बाबतीत कोण विचार करणार? कुठे गेले तर मोठे मोठे समाजातले मोठे नेते जे आहे, हे सगळं करत असताना हे जे यादी आम्ही तयार केलेली आहे, हे जे सगळं आता समजा याच्यावर इन्क्वायरी झाली तर आम्ही कमिशनरना फक्त हे सांगणार आहे की साहेब जास्त इन्क्वायरी करू नका. हे आम्ही ऑलरेडी केलेली आहे. आणि कमिशनरला आम्ही सांगणार की साहेब तुमच्या यादीमध्ये ज्याने तुम्ही साईन केलेले आहे ना 10% आम्हाला शोधून द्या. 10% घरं. सगळं मीडियावाल्यांना घेऊन जा, त्यांच्या बस आम्ही अरेंज करतो. तुमच्या अधिकाऱ्यांना जे JE असतं, इंजिनियर असतं, ते स्पॉटवर जाऊन ते सगळं काढणं बंधनकारक असतं. तर असे अनेक लिस्ट आम्ही काढलेले आहे. आमच्या वतीने आमचे सगळे जे लोक आहे त्यांनी हे सगळं काढलेलं आहे. आता त्याची काहीही जानकारी ते रमाई घरकुलच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही की यावर्षी आपण किती पैसे, मागच्या वर्षी किती पैसे वाटले, 2010 पासून आम्ही किती लोकांना. परवेज साहेब, असं आहे की मी, माझी बायको, माझे 2 मुले, तर माझ्या नावाने आंबेडकर नगरमध्ये, बायकोच्या नावाने क्रांतीनगरमध्ये, मुलाच्या नावाने कुठेतरी हमालवाडामध्ये. डॉक्युमेंट्स काय लागतात. आता किती सोपं आहे हे सगळं करणं, किती सोपं आहे आपल्याला आश्चर्य बसेल. हे एक आपल्याला महानगरपालिकेमध्ये जागा वाटणीचं आपल्याला एक टॅक्स पावती तयार करावं लागतं. टॅक्स पावती मागच्या 5 वर्षामध्ये रमाई घरकुलमध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे उचललेले आहे 90% 90% हे बोगस टॅक्स रिसीटवर हे तयार करण्यात आले आहे. बोगस. कुठेही जा तुम्ही, तुम्हाला हे फाईल तयार करण्यासाठी याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी एक गँग आहे, याच लोकांची एक गँग आहे. 3000 रुपये किंवा कोणी जास्तच हे असेल की मला आजच्या आज पाहिजे तर 5000 रुपयेपर्यंत तुम्हाला संपूर्ण बोगस डॉक्युमेंट्सची फाईल तयार करून मिळतील. आता हे करताना आता बातमी तुमच्यासाठी, हे करताना जेव्हा काही प्रामाणिक SC समाजातल्या लोकांना हे कळलं की आमच्या समाजातले तर कोणी मोठा नेता याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे
आपल्याला स्वतःला समाजाचे हितचिंतक म्हणणारे हे स्वतः खाणारे आहे. तर मला नाही का एका माणसाने काही पुरावे पाठवले आणि हे पुरावे बघून तुम्हालाही धक्का बसणार, मलाही धक्का बसला. या माणसाने मला एक पत्र पाठवला. त्याच्यामध्ये काहीही त्याचं नाव वाव काही नाही आहे, पण त्यांनी लिहिलेलं आहे, माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब, विषय रमाई घरकुल योजनेतील बोगस कागदपत्र, संगनमताने होत असलेले भ्रष्टाचार व शासनाच्या निधीच्या अफरातफरबाबत माहिती. खूप लहान त्याचं फॉन्ट साईज जे लिहिलेलं आहे ना ते वाचणं, त्यांनी हेच लिहिलेलं आहे की 3,000 रुपये ते 5,000 रुपयेमध्ये असे फाईल 3,000 ते 4,000 त्यांनी लिहिलेलं आहे की हे फाईल तयार करण्यात येते. आणि आपल्या माहितीसाठी हे किती सोपं आहे हे बोगस फाईल्स तयार करणं. कुणाच्याही नावावर आपण तयार करू शकतो. आणि त्यांनी मला जे पुरावे सादर केलेले आहे ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपल्यासाठी हे पत्र आहे त्या माणसाचा. आता त्यांनी काही पुरावे माझ्याकडे पाठवलेले आहे. हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचा काय आहे टॅक्स रिसीट आहे. कुणाच्या नावावर आहे सॉरी हे 2 टॅक्स रिसीट आहे. महानगर छत्रपती संभाजी ओरिजिनल आहे. कोणाच्या नावावर आहे माहीत आहे? श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहणाऱ्या राहुलनगर सादतनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, मालमत्ता क्रमांक आणि त्यांच्या घरचा टॅक्स मालमत्ता क्रमांक RO 8549845. बिल क्रमांक पण आहे, त्यांचा फोन नंबर पण आहे आणि टॅक्स लागलेला आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा 1,985 रुपये. हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेबांच्या नावाने टॅक्स रिसीट. हे दुसरी टॅक्स रिसीट आहे श्री एकनाथ संभाजी शिंदे, राहणारे कुठले? आंबेडकर नगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. प्रॉपर्टी डिटेल्स पाहिजे मी तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. हे ओरिजिनल डॉक्युमेंट एकनाथ संभाजी शिंदे. त्यांना टॅक्स किती लागलेला आहे बरोबर आहे. छोटे छोटे घर आहेत त्यांचे. मग याच्यानंतर 1 वर्षाचा उत्पन्न दाखला त्या डॉक्युमेंट्समध्ये लागतात. 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला की गरीब आहे हे सिद्ध करण्यासाठी. तर हे तहसील ऑफिसमधून हे आपल्याला 1 वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वार्षिक उत्पन्न या माणसाची काय आहे प्रमाणित करण्यात येते की श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहणारा राहुलनगर, गाव छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी येथे अर्जदार आहेत. त्यांच्या पत्रिकापत्र या आधारावर त्यांची इन्कम किती आहे वार्षिक 90,000 रुपये. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 90,000 गरीब आहे. दुसरा उत्पन्नाचा दाखला जे आहे ते आहे एकनाथ संभाजी शिंदे. ओरिजिनल डॉक्युमेंट हेही गरीब आहे. 90,000 रुपये वार्षिक उत्पन्न आहे. महीना कितना होता है? मग रहिवासी प्रमाणपत्र कोण म्हणतं एकनाथ शिंदे ठाणेमध्ये राहतं? मी सिद्ध करून देतो ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये. खोटं बोलतं ते, ठाणेमध्ये राहत नाही, ते राहतं आंबेडकर नगर. तहसील कार्यालय रहिवासी प्रमाणपत्र दाखला देण्यात येते श्री एकनाथ संभाजी शिंदे, राहणाऱ्या आंबेडकर नगर छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. हे रहिवासी एकनाथराव, खोटं बोलू नका की तुम्ही ठाण्याला राहतं. तुम्ही आमच्या आंबेडकर नगरमध्ये कधी येतात? लपून छुपून कशा बसतात? आणि घरकुल घेऊ लागलं 90,000 रुपये. एक अजून डॉक्युमेंट जे आहे ना कास्ट सर्टिफिकेट.
कास्ट सर्टिफिकेट इतकं सोपं, इतकं सोपं असू शकतं की कोणाही माणूस कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर घरकुल घेऊ शकतं. हे घरकुलचे हे कास्ट सर्टिफिकेट आहे. आता मी कास्ट काय केलेली आहे त्यांचं नाव देत नाही, नाही तर पुन्हा माझ्या विरोधात मोर्चा काढतील. कास्ट सर्टिफिकेट तयार करण्यात आलेलं आहे. एकनाथ संभाजी शिंदे ओरिजिनल स्टॅम्प, मी वाचतो. ओरिजिनल स्टॅम्प आहे. काय कास्ट तयार करण्यात आली? नाव एकनाथ संभाजी शिंदे, राहणार औरंगाबाद, कास्ट महार, 37. सिरियल नंबर 37. देवाभाऊ पण बघा, हे देवाभाऊचा वाचा. माईक द्या, घ्या. देवेंद्र गंगाधर फडणवीस, जात महार, राहणार औरंगाबाद, कास्ट नंबर 37 नंबर. ते त्यांच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट हे आहे. आधार कार्ड कोणी डुप्लिकेट बनवू शकतो. आधार कार्ड बनवणं मतलब नॅशनल सिक्युरिटीशी आम्ही खेळत आहे. नॅशनल सिक्युरिटी. किती बोगस आधार कार्ड्स त्या महानगरपालिकेच्या फाईल्समध्ये आहे. कोणीही चेक करणार नाही, कोणीही चेक करणार नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. आधार कार्ड इतकं सोपं आहे. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. हे देशाची सिक्युरिटीशी तुम्ही खेळत आहे. हे तर खूपच गरीब दिसतोय. एकनाथराव तर खूपच गरीब दिसतो. त्याला पिवळा कार्ड पण आहे. पिवळा राशन कार्ड आहे. पिवळा राशन कार्ड नाव कुणाचं आहे? नागरिकत्व भारतीय. कुटुंब प्रमुखाचे नाव एकनाथ संभाजी शिंदे. वय 55. संपूर्ण पत्ता आंबेडकर नगर. ओरिजिनल स्टॅम्प्स आहे. हा कुटुंबमध्ये आहे ना. कुटुंबमध्ये गरीब माणसाच्या, या गरीब माणसाला 5 लोकांचं राशन मिळत असेल. एकनाथराव 55 वर्ष स्वतः, लता 50 वर्ष बायको, श्रीकांत 38 वर्ष मुलगा, वृषाली 35 वर्ष सून, रुद्रांश 4 वर्ष नातू. म्हणजे मागच्या 1.5-2 वर्षापासून जे आम्ही प्रयत्न करत होते, मला असं वाटलं होतं की मी पुन्हा पत्रकार परिषद घेणार नाही. पण जेव्हा मला हे सगळं डॉक्युमेंट्स आलं आणि लोकांनी मला अजून काय पाठवायला सुरुवात केली, आणि सगळे SC समाजातले लोक की ज्यांना एक हे वाटत होतं की बाबा हे आमच्या समाजावर कशा प्रकारे अन्याय होत आहे, कोणी बोलत नाही आहे. तर हे डॉक्युमेंट जेव्हा आले तर मी म्हटलं की कमीत कमी ज्या गोरगरिबांच्या पैसा तुम्ही खात आहे त्यांच्या बाबतीत तुम्ही इन्क्वायरी करणार नाही आहे. कारण 23 कोटी रुपये आणि 40 कोटी रुपयेमध्ये कोणत्या नेत्याला किती पैसे जाणार आहे. नेत्याला मी म्हणतो, जे फोन करत आहे आयुक्तांना. मग महानगरपालिकेचे कोण अधिकाऱ्यांना किती पैशाचा वाटप होणार आहे. मग हे आमचे काही लोक आहे की ज्यांच्याकडे हे मंडळी गेली होती की राहू द्या ना, आपण करू ना, तुमचे काही नाव असतील तर आम्ही पुढच्या यादीमध्ये टाकू ना. आहे का नाही अशोक भाऊ? पुढच्या यादीमध्ये तुमचे काय 5-50 नाव असतील तर आम्ही टाकू ना. हे आमच्या लोकांपर्यंत पण गेले होते. हे लोकांनाही माहीत होतं की नाही आमच्या समाजावर आता हे करणारे कोण लोक आहेत. मी आजपर्यंत नाव घेतलं नाही होतं, पण आता पुरावे आलेले आहे, अधिकाऱ्यांनी बोललेले आहे.
की कोण कोणाची किती फाईल्स आहे. आंबेडकर नगरमध्ये पुढे राहील, कारण की आतापर्यंत तुम्ही जे काही केलं त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. खरं, बिलकुल खरं आहे. तुम्ही आता किती वेळ देणार आहात आणि कधीपर्यंत तुम्ही काय? 200% हे खरी गोष्ट आहे की मी जे मुद्दे काढले होते ते कुणाच्या विरोधात काढले होते? सरकारमध्ये बसलेले मोठे मोठे नेते. कोणता पोलीस अधिकारी वेळा आहे जे आपल्या सरकारमध्ये बसलेला एका मंत्री आणि एका पालकमंत्र्याच्या विरोधात जाऊन आपण कारवाई करणार आहे? आमची अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब बाबत होती, पण त्यांचाही मंत्री अशा प्रकारचे या लोकांसोबत आहे तर काय करणार आहे? आम्ही इतकं पुरावे दिले होते. मी आपल्याला स्वतःला सांगतो की आज कशी परिस्थिती या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. CBI हेडक्वार्टरमध्ये मी जाऊन सगळे पुरावे दिले होते. ते CBIच्या डायरेक्टरनी मला सांगितलं होतं कि सर ऐसा कैसा हो सकता है, इतना कैसा ब्लंटली कर सकते हैं. मैं बोला सर दो ही चीज़ें पॉसिबल है, या तो आदमी पागल रहा तो कर देता है, या दूसरा उसके अंदर ये अहंकार है ना कि मेरा क्या टेढ़ा कर सकते हैं करके. तर मैं बोला हे जे कॅटेगरी आहे ना साहेब, हे यांच्या सेकंड कॅटेगरीमध्ये येते. माझं कोण काय वाकडा करणार आहे, आणि तसंच झालेलं आहे. कोणी त्यांचं काही वाकडं केलं नाही आहे. जे जागा आपण संजय शिरसाटच्या बाबतीत बोलतो, ते शेंद्रामध्ये जे जागा आपण एक इंडस्ट्रियल प्लांट टाकण्यासाठी 110 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार होते. 90 लोकांना नोकऱ्या मिळणार होतो. आम्ही जेव्हा मुद्दा उचलला तर त्यांनी ते सगळं प्रपोजल कॅन्सल केलं. आता तिथे नाही का एक वेअरहाऊस तयार होत आहे, आणि इन्व्हेस्टमेंट किती 20 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करत आहे. नोकऱ्या किती लोकांना मिळणार आहे तर फक्त 40 लोकांना नोकऱ्या मिळणार आहे. जे प्राधान्याने तुम्ही जे रिझर्व्ड होता ट्रक टर्मिनससाठी लँड, सरकारला कोणत्या दुसऱ्या कारणाने द्यायचं असेल की खूप मोठा इन्व्हेस्टमेंट येत आहे, खूप मोठ्या नोकऱ्या येत आहे, तर आपण ट्रक टर्मिनस कोणत्या दुसऱ्या ठिकाणी आपण शिफ्ट करू करके ते देऊ शकता. मग त्यांनी दाखवले की आम्ही एक इंडस्ट्रियल प्लांट टाकणार आहे, 100 कोटी रुपयाचं जास्त इन्व्हेस्टमेंट असणार आहे. जमीन मिळाली, आम्ही मुद्दा उपस्थित केला. मग त्यांनी आपलं प्रपोजल खाली MIDCला पाठवलं, आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही हे करणार नाही आहे, आम्ही फक्त आता तिथे वेअरहाऊस तयार करत आहे आपल्यासाठी. एकदा जाऊन बघा, तिथे काम सुरू आहे वेअरहाऊसचा 20 कोटी रुपयाचा. मग MIDCला कोणी विचारणार नाही का याच्या बाबतीत? मी मुद्दा उचलला था उसमें, मलाही माहीत आहे काही झालं नाही करके उसमें. आता मी अपेक्षा हे करतो की पुन्हा जेव्हा आपण पत्रकार परिषद होई ना, की तुम्ही मला हे विचारू नका की इम्तियाजी साहेब तुम्ही हे तर पत्रकार परिषद घेतलं होतं, गप्प का बसले? आता एक पत्रकार असतं तसं जे असा प्रश्न उपस्थित करतं की आता गप्प का बसलं? आता गप्प यासाठी बसलं की पत्रकारांची ही जबाबदारी आहे की हे मी जे मुद्दा उचललेला आहे हे आपण किती प्रामाणिकपणे हे छापणार, दाखवणार, हे मी तुमच्याकडून ही अपेक्षा करणार नाही. जसं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करतो, हे तुम्ही मुद्दा केलं होतं, गप्प का बसले विचारणार ना. नाही मी ते त्यांच्या बाबतीत बोलतो ना, मी असं काय करतो? तुम्ही कशाला घाबरतो? त्यांच्या बाबतीतच बोलतो मी. तर माझी तर देखिए अभी महाराष्ट्र का अधिवेशन चल रहा है और मैं समझता हूँ नहीं मुख्यमंत्र्यांच्या सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या स्वतःच्या नावाने बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे. त्या बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारावर विधानसभेमध्ये माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी या घोषणा करावी की हे खूप गंभीर मुद्दा आहे की आमच्या नावाने बोगस कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड पण तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी लावणार आहे. चौकशी लावत असेल तर हे सगळं, नाही तर आम्ही स्वतः आमच्या शेजारी बसलेले आयुक्त साहेब याच्या बाबतीत काही दखल घेतील का? कारण त्यांचे गृहमंत्र्यांचा बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेला आहे, याच्या बाबतीत काही दखल घेतील का? नाही घेतलं तर मी त्याच्यानंतर दिवस ठरवू की आता मी कोर्टामध्ये चालणार आहे. खूप सारे पत्र हे आपल्याला मी जे इन्वर्ड आलेलं आहे, मुख्यमंत्री न्या पाठवलेले पत्र, सेक्रेटरी हर्षदीप कांबळे साहेब खूप प्रामाणिक ऑफिसर आहे. SC समाजाच्या उच्चारासाठी त्यांनी खूप सारे काम केलेले आहे. हे सगळं माझ्याकडे नाही का डॉक्युमेंट्स इन्वर्ट केले, हे अँटी करप्शन ब्युरोला इन्वर्ट केलेला हे आहे
15/7/2025 15 जुलै 2025ला पाठवलं होतं. एक अजून अशी फाईल आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभार्थी आहेत ते डॉक्युमेंट नाही, म्हणून मी काय आहे की आता पत्रकार परिषद आपल्यामार्फत यांना हे बातमी कळेल. नाहीतर नंतर मी सगळं आपल्याला त्यांनाही पाठवणार आहे की हे घ्या तुमचं आधार कार्ड. गरीब माणूस 90,000 रुपये कमवणारा आणि आंबेडकर नगरमध्ये राहणार. प्रश्न होता अतुल सावेचं नाव आलेले आपण फोन केला म्हणून त्याच्यावर काय कारवाई करावी मुख्यमंत्री साहेब? नाही, करणार नाही. तुम्ही असं काही प्रश्न काय अपेक्षा करणार तुम्ही आपल्या माणसाच्या विरोधात? आम्ही शिंदे साहेबांच्या विरोधात काय नाही दिलं तर वेगळ्या पार्टीचे होते ना. अपेक्षा कुणाच्याकडून होती आमची? फडणवीस साहेबांकडून होती. पण फक्त सत्तेच्या लालसासाठी इतकी लाचारी होती की इतकं पुरावे देऊनसुद्धा काही त्यांचं झालेलं नाही आहे. तर आताही माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे. कोर्टामध्ये जाऊ. धन्यवाद. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावली आणि माझी अपेक्षा हे आहे की विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी ते SC समाजाची प्रामाणिक असेल तर त्यांनी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करावी. SIT तयार करून एका प्रामाणिक अधिकारी, कारण याच्यामध्ये इतकं पैसा आहे आणि फक्त मी या शहराच्या बाबतीत बोलत नाही आहे. सर्व शहरामध्ये असे भाऊ दादा आणि समाजातले मोठे मोठे नेते गळ्यात मोठी मोठी चेन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे जे लोक आहे हे मोठे कसे झाले तर हे गोरगरीब लोकांच्या पैशामुळे हे झालेले आहे. तर काही दिवसासाठी मी वाट बघणार. तुम्हाला आम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स अँटी करप्शनला दिलंच होतं, काही केलं नाही. आयुक्तांना दिलं होतं, काही केलं नाही. आता मी ती पिंगळे मॅडमला मला सांगण्यात आलेली आहे की ती प्रामाणिक बाई आहे. तिच्या अगोदर एक होती, कोण सोनवणे, काय सोनवणे बाई, अपर्णा थेटे मॅडम होते. आणि त्याच्यानंतर एक प्रभागमध्ये सविता सोनवणे. तिच्या काळामध्ये जे टॅक्स रिसिप्ट्स तयार करण्यात आलेले आहे, या कमिशनर प्रामाणिक असेल तर ते सगळे डॉक्युमेंट जे आहे रमाई घरकुलची जे फाईल्स आहे ते त्यांनी सील करायला पाहिजे. ते सील करून कोणत्याही डॉक्युमेंट बाहेर येऊ नये त्यांच्या परवानगीशिवाय. आता त्यांची काय परवानगी घ्यायची? महापौरांना मी विनंती करत आहे की महापौर साहेब, भारतीय जनता पार्टी स्वच्छ प्रतिमेची पार्टी, भ्रष्टाचार नाही, काही नाही होणार, आपण स्वच्छ हे कारभार करणार. तुमच्या नेत्यांनी तुमच्या मंत्र्यांनी या आयुक्तांना फोन केला का नाही केलं? ज्याच्या सांगण्यावरून ज्याच्या दबावावरून त्यांनी साईन केलेली आहे. आणि आता पिंगळे मॅडमवर दबाव टाकण्यात येत आहे की तुम्ही पण साईन करा. उलट कारभार. खालपासून वरती जायला पाहिजे, खालीपासून वरतीपासून खाली यायला नको. मग मी केलं ना, तुला काय अडचण? अशा प्रकारचे हे जे कामकाज सुरू आहे. आता या डॉक्युमेंटचे सगळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणकोणत्या मधले आपल्याला इथे काय काय सुरू आहे याचा मी एक प्रेस रिलीज तयार केलेली आहे. ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मीडियाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवून देतो. डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे असेल तर मी डॉक्युमेंट्स पाठवतो. त्याच्यामध्ये मी कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड जे आहे ते पाठवणार नाही आहे. कारण एका समाजाशी जोडलेला एक मुद्दा आहे. आणि जे आधार कार्ड आहे नक्की ज्या दिवशी एजन्सीज मला हे मागतील तर मी एजन्सीजला सगळं काही देणार. पण एका पोलीस स्टेशनचा कोणीतरी PSIची इन्क्वायरी करणार, PI इन्क्वायरी करणार, हे करणार ते करणार. सगळं लोकांचा कशा साटा लोटा आहे मला माहीत आहे. आता याच्या बाबतीत एक सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. SIT नेमून याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. आणि जे आपण पैसे वाटप करणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट 2024ची, 2025ची आणि 2026ची ही सगळी लिस्ट तुम्ही वेबसाईटवर टाका. आणि कृपा करून आंबेडकर नगरमध्ये राहणारा यांचा परिवार
यांचे 4 बोगस डॉक्युमेंट्स तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आलेले आहे. डॉक्युमेंट सेम. दुसरं, सरकारचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचाही नियम आहे की जे पैसे आपण वाटप करतात, सरकारी स्कीमचे जे पैसे, ते नॅशनलाइज्ड बँकमध्ये अकाउंट उघडून ते पैसे देण्यात यावे, नियम आहे. आता 2 बँक्स आहे, एक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था RSS वाल्यांची आहे. भाजपचे शहर अध्यक्ष शेवाळे हां, त्यांची आहे ना. हां, तर ते पैसा देवगिरी नागरीमध्ये जातं. आणि दुसरा एक पतसंस्था आहे उस्मानपुरामध्ये, ते आमच्या मित्रांनी सुरू केली आहे, मला असं सांगण्यात आलेलं आहे. माझ्याकडे हे नाही आहे, एन्क्वायरी करा. आणि पतसंस्थेमध्ये सरकारचे पैसे, हां, लोकांना माहितीच नाही आहे की या पतसंस्थेमध्ये माझं अकाउंट आहे. मग हे महानगरपालिका काय करते की 10 कोटीचे बिल त्या पतसंस्थेच्या अकाउंटवर, आणि आमचे मित्राचे लोक जाऊन ते 10 कोटी रुपये त्या पतसंस्थाकडे काढून घेतात. आता या माणसाला कळलं की माझं नाव होता करकेच नाही. अरे तुझं काय, तुला 50,000 रुपये देतो ना, गब्बस ना. हां, कोणी जास्त हुशार असेल, हे घे 1 लाख रुपया, तुझं फुकटात दिलं ना तुला. हां, कशासाठी तुला पाहिजे, तू काय केलं होतं, हे घे 1 लाख रुपये. डॉक्युमेंट्स आम्ही सगळं केलं, प्रयत्न आम्ही केलं, तुला फुकटात आम्ही 1 लाख रुपये देतो, पाहिजे का. तो बिचारे गोरगरीब लोकांसाठी स्कीम आहे ना, हां, ते घेऊन टाकतो. तर आता याच्यानंतर जे आहे ना, तर रमाई घरकुल योजना, मी हात जोडून विनंती करतो की हे स्कीम जे आहे ते सुरू राहायला पाहिजे. SC समाजाचे गोरगरीब लोकांसाठी हे स्कीम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गोरगरीबपर्यंत हे पैसा पोचायला पाहिजे, जायला पाहिजे हे पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये. तर कृपा करून ज्या लोकांनी माझ्या विरोधात एक मोर्चा काढला होता एका शब्दावरून, मी त्या पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना विनंती करणार आहे की आता पुन्हा एक मोर्चा काढा, त्या लोकांना तितकेच पैसे द्या, कारण तेच लोक लोकांना घेऊन येतात. आणि पुन्हा एक मोर्चा माझ्या विरोधात, कारण मी SC समाजाच्या भलाईसाठी हे सगळं करत आहे. SC समाजाच्या जे झोपडपट्ट्या आहे, खऱ्या अर्थाने त्यांना पैसा मिळाला असता तर जे झोपडपट्ट्या राहिलेच नसते. आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे कि आजपर्यंत किती घरकुल समाज कल्याण विभाग याचा। चलिए देखिए, पिछले तकरीबन 1.5-2 साल से हम एक मुद्दा महानगर पालिका और समाज कल्याण विभाग का उठा रहे हैं। रमाई घरकुल योजना जो है ये एक बहुत अच्छी स्कीम सरकार ने शुरू की थी, जिसका मकसद ये था कि SC समाज के जो गौर गरीब लोग हैं, जो कच्चे घरों में रहते हैं, जिनके पास एक 200-300 स्क्वायर फीट का एक छोटी सी ज़मीन है, उन लोगों को पक्का घर बनाने के लिए सरकार 2.5 लाख रुपये देती है। वो स्कीम बहुत अच्छी होने के बावजूद भी SC समाज के गौर गरीब लोगों का फ़ायदा क्यों नहीं हो रहा है? क्यों वहाँ पर झोपड़ियाँ वैसे के वैसी बसी हुई है, झोपड़पट्टियाँ वैसी के वैसी बसी हुई है? इसकी हम जब छानबीन किए तो हमें ये पता चला कि बहुत सारे शहरों के अंदर ऐसी धांधियाँ चल रही है। हमारे शहर के अंदर तो कुछ हद ही पार हो गई है कि यहाँ पर जो अपने आप को भाऊ, दादा और इस समाज के बड़े बड़े नेता कहने वाले लोग जो बड़ी बड़ी गाड़ियों के अंदर घूमते हैं, अपने ही गौर गरीब समाज को कैसा लूट रहे हैं, हमने इसकी इंक्वायरी करे। और वो इंक्वायरी के अंदर हमको समझ में आया है कि 3,000 रुपये अगर आप उनके लोगों को देते हैं तो टोटल फाइल 3,000 रुपये के अंदर बन के मिल जाती है। अब वो उसके अंदर क्या क्या होता है, तो आपका रहीवासी सर्टिफिकेट होना चाहिए, उसमें आपका इनकम सर्टिफिकेट होना चाहिए 1 साल का, उसमें आपका रेसिडेंशियल ये होना चाहिए, फिर आपकी टैक्स रिसीप्ट होना चाहिए। वो टैक्स रिसीप्ट के साथ आपको कास्ट सर्टिफिकेट एक लगाना है और पीला राशन कार्ड आपको लगा के देना है। बस ये 5 डॉक्यूमेंट्स हो गए, आप दे दीजिएगा लेके जाके, और 2.5 लाख रुपये है तो लेके गायब हो जाइए। कई सारे गौर गरीब लोगों से इन्होंने झोपड़पट्टियों में जाके ये डॉक्यूमेंट जमा किए और ये डॉक्यूमेंट्स की बुनियाद के ऊपर इन्होंने वो फाइल तो सबमिट किए, लेकिन पैसा जो है वो डायरेक्टली अपने अकाउंट के अंदर
अपनी पद संस्था के अंदर मंगाए, अपनी कोई कोऑपरेटिव बैंक के अंदर मंगाए, और ये पैसा जो है ये भाऊ दादा लोगों ने अपने जेब में रख लिए। कई 100 करोड़ रुपये की हम बात कर रहे हैं। पिछले कई सालों से ये जो झोल चल रहा है। अब जब ये मामला हम देख रहे थे कि इतनी सारी शिकायतें मैंने किया था, मैंने चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस को किया था, मैंने सोशल वेलफेयर के मिनिस्टर जो दुर्भाग्य से हमारे ही अपने मिनिस्टर है, यहाँ के पालक मंत्री है संजय सिरसाट, एससी समाज से ताल्लुक़ रखते हैं और उनके नाक के नीचे ये धांधली चल रही है। हमने सोशल वेलफेयर के सेक्रेटरी हर्षदीप कांबड़े साहब, बहुत अपराइट ऑफिसर है, बहुत अपने समाज के लिए बहुत कुछ अच्छा किए हैं उन्होंने, उनको भी हमने पत्र लिखे, यहाँ के डिविजनल कमिश्नर को लिखे, यहाँ के कलेक्टर को लिखे, और म्यूनसिपल कमिश्नर को मैंने कितने लेटर लिखा है मुझे भी खुद ये नहीं है, सबके इनवर्ड है मेरे पास। उसके बाद जब कुछ नहीं हो रहा था तो मैंने खुद ने एंटी करप्शन डिपार्टमेंट गया, एंटी करप्शन में डिपार्टमेंट में जाके है तो मैंने है तो पूरा पुरावे दिया उनको, लेटर्स दिया, उनको समझाया कि कैसा ये स्कैम चलता है, कुछ नहीं हुआ। फिर हमने सोचा कि अब है तो हम कोर्ट में जाएंगे, क्योंकि महानगर पालिका अभी 23 करोड़ रुपये अभी रिलीज़ कर रही है। ये रिलीज़ होते ही 31 मार्च से पहले आपके अकाउंट के अंदर और 40 करोड़ रुपये आ जाएंगे रमाई घरकुल के नाम के ऊपर। लेकिन ये पैसा सही मानों में वो गरीब लोगों के पास पहुंच रहा है क्या? तो नहीं पहुंच रहा है। तो बहुत सारे हमारे साथियों ने भी बहुत सारे डॉक्यूमेंट्स निकाले। मुझे लिस्ट नहीं दी जा रही थी कि कितने लोगों को पैसा दिया जाने वाला है, कितने लोगों के सैंक्शन हो गए, तो मैंने खुद ने अपने लेवल के ऊपर निकाला और मेरे फेसबुक पेज के ऊपर वो लिस्ट डाल दिया। तकरीबन 250-300 पेज की लिस्ट है वो। उसके बाद लोगों ने ये बोला कि भैया उस्मानपुरे में तो ये आदमी रहते ही नहीं है, इसका घर ही नहीं है। हाँ, किसी ने बताया कि साहब ये तो रेलवे स्टेशन के ऊपर सादत नगर के अंदर है ही नहीं इसका मकान। तब है तो हमको इसकी व्याप्ति पता चली और उस हिसाब से हमने ये कंक्लूजन के ऊपर पहुँचे कि तकरीबन 90% जो है वो बोगस फाइल्स तैयार किए गए हैं। और इसी दौरान कुछ लोगों को जब ये समझ में आया कि हमारे समाज के लोग हैं तो इसके बारे में आवाज़ नहीं उठा रहे हैं, तो मुझे एक शख्स ने एक लेटर लिखकर भेजा की तुम्ही आमच्या समाजाच्या बाबतीत लढत आहे, हे रमाई घरकुल योजना कशा प्रकारे चालत आहे याचा एक उदाहरण के तौर के ऊपर हम आपको बोगस डॉक्यूमेंट्स कितनी आसानी से बनाए जा सकते हैं इसका उदाहरण दे रहे हैं। तो उन्होंने उदाहरण के तौर के ऊपर ओरिजिनल डॉक्यूमेंट्स भेजे। किसके नाम के ऊपर भेजे? एक है एकनाथ शिंदे और दूसरे है देवेंद्र गंगाधर राव फडणवीस। इनके नाम के ऊपर बोगस डॉक्यूमेंट्स। क्या है ये? रहीवासी प्रमाण पत्र। एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस कहाँ रहते हैं? तो अंबेडकर नगर के अंदर रहते हैं। ये सर्टिफिकेट ओरिजिनल डॉक्यूमेंट बता रहा है। फिर उसके बाद उनको ये बताना पड़ता है कि आम्ही गरीब आहे, छोटासा आमचं मकान आहे, त्याला पक्का बांधण्यासाठी आम्हाला टॅक्स रिसीट पाहिजे। तर ह्या दोघांचं, एकनाथ संभाजी शिंदे राहणारे आंबेडकर नगर यांची प्रॉपर्टी, ओरिजिनल डॉक्यूमेंट महानगरपालिकेचा, ये महानगरपालिके का। दूसरा है देवेंद्र गंगाधर राव फडणवीस, ये ओरिजिनल टैक्स रिसीप्ट देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री की। ये पत्र है जिस बंदे ने मुझे ये लिखकर भेजा है पूरा कि कैसा है, तो इसके अंदर पूरा झोलझाल होता है। और एक मैं उदाहरण के तौर के ऊपर ये तुम्हारे को डॉक्यूमेंट्स भेज रहा हूँ करके। फिर उसके बाद आधार कार्ड बनाना इतना आसान होता है? डुप्लीकेट आधार कार्ड, नेशनल सिक्योरिटी, राष्ट्रीय सुरक्षा से संबंधित ये मुद्दा है। ये आधार कार्ड बोगस, देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे का बोगस आधार कार्ड तैयार किया गया। लेकिन ये स्कीम किसके लिए है? तो एससी समाज के लिए। तो आपको कास्ट सर्टिफिकेट भी देना पड़ता है, तो 2 कास्ट सर्टिफिकेट भी उसने ओरिजिनल भेजा। स्टैम्प देखिए ओरिजिनल है। कुछ डॉक्यूमेंट्स तहसील ऑफिस से निकलते हैं, कुछ कलेक्टर ऑफिस से निकलते हैं, कुछ है तो महानगर पालिका के डिपार्टमेंट से निकलते हैं। 2 कास्ट सर्टिफिकेट, दोनों ही कास्ट सर्टिफिकेट, एक देवेंद्र फडणवीस के नाम के ऊपर और एकनाथ शिंदे के नाम के ऊपर, ये बताते हुए कि ये दोनों भी एससी समाज से ताल्लुक़ रखते हैं करके। राशन कार्ड बोगस, येलो राशन कार्ड। लगता है ये स्कीम के 2.5 लाख रुपये पाने के लिए। 90% बोगस राशन कार्ड आपको महानगर पालिका के दफ्तर के अंदर मिलेंगे। ये राशन कार्ड किसके नाम के ऊपर बनाया गया है? जूम इन करके देखिए तो आपको पता चलेगा किसके नाम के ऊपर बनाया गया है। एकनाथ शिंदे
और इनके परिवार के अंदर इनकी इनकम, अंबेडकर नगर में रहते हैं ये, 90,000 रुपये इनकी सालाना इनकम है, ये सर्टिफिकेट भी है अपने पास। और इनके परिवार के अंदर कितने लोग हैं जो इनके ये पीले राशन कार्ड के ऊपर है, तो इनका पूरा परिवार, इनकी पत्नी, इनका बेटा श्रीकांत, इनकी बहू और इनका 4 साल का बच्चा, ये पीले राशन कार्ड के ऊपर ये 2.5 लाख रुपये रमाई घरकुल से उठाने के लिए इनका भी। तो आप देखिएगा कि इतना होने के बावजूद भी पुलिस, सरकार, प्रशासन सब खामोश बैठे थे। तो मैं सोचा कि अब चलिए अब कोर्ट में जाएंगे करके, लेकिन फिर मैंने सोचा कि कोर्ट में जाने से पहले अब ये डॉक्यूमेंट्स है तो जनता के बीच में लेकर आएंगे कि मैं जो चीख कर कह रहा था कि 90% डॉक्यूमेंट जो है वो सब बोगस है। इसका कर्ता धर्ता जो है अंबेडकर नगर का भारतीय जनता पार्टी का, जिसकी पत्नी है, कॉरपोरेटर है भारतीय जनता पार्टी की, कर्ता धर्ता वो है जो मेरे हिसाब से पिछले 2-3 सालों के अंदर नहीं भी बोले तो 75 से 100 करोड़ रुपये सिर्फ अकेले उसके नाम के ऊपर, अकेले खुद ने नहीं रखा है, इसके अंदर वाटअप होता है महानगर पालिका के, ये अधिकारी को इतना जाएगा, साइन करने वाले इसको जाएगा, जेई के पास इतना जाएगा, क्लर्क को इतना जाएगा, ये फिक्स है कि 2.5 लाख में से 70,000 रुपये अपने को महानगर पालिका के अधिकारियों के अंदर बंटवारा करना पड़ता है, 70,000 रुपये। इसके अलावा हमने एक ऐसा डॉक्यूमेंट भी बताए हैं कि जो हाथ से लिखा हुआ है। कभी आपने देखा समाज कल्याण विभाग के अंदर ये भाऊ दादा ये वो जाते, एक क्लर्क वहाँ पे बैठता, बोलता लाओ कितने हैं तुम्हारे नाम, 20 नाम है, नाम बताओ, तो वो नाम लिखता उसके ऊपर। एक नाम के पीछे उसको 3,000-5,000 रुपये आपको देना पड़ता, वो नाम आ जाता है। कभी आपने किसी सरकारी विभाग के अंदर ऐसा देखा है कि इतनी बड़ी यादी हाथ से लिखी हुई और इसके बेसिस के ऊपर पैसा सैंक्शन किया है समाज कल्याण विभाग और महानगर पालिका ने? अब 23 करोड़ रुपया रिलीज़ होने वाला, आयुक्त ने सुना है साइन कर दिए है। एक अधिकारी है पिंगड़े मैडम बोल के, पिंपड़े या पिंगड़े मैडम बोल के है, जो अभी नई आई है, उसके ऊपर दबाव डाला जा रहा है। किसकी तरफ से डाला जा रहा है कि जो भारतीय जनता पार्टी के मंत्री है अतुल सावे, उन्होंने आयुक्त को कहा कि ये पैसा जल्द रिलीज़ करो। संजय सिरसाट साहब ने कहा कि ये पैसा जल्दी रिलीज़ करो, उसके अंदर हम संभाल लेंगे करके। मुझे संभाल लेंगे क्या? अपने बड़े बड़े नेता जो उनके तलवे चाटने वाले हैं उनको पैसा खाने दो, समाज गया चूल्हे में। तो इनके दबाव के अंदर ये सब किया गया। 23 करोड़ रुपये जैसे ही आज और कल के अंदर रिलीज़ होने वाले थे तो समाज कल्याण 40 करोड़ रुपये और डालने वाला था। मैंने समाज कल्याण अधिकारी से पूछा, मैंने खुद ने फ़ोन करके, आप भी जाके उनसे पूछ सकते हैं कि आपके पास 40 करोड़ रुपया है, आप क्यों नहीं डाल रहे हैं? तो उसने मुझसे कहा कि हमने महानगर पालिका को कहा है कि तुम ये पैसा बांट किसको रहे हैं, उसकी यादी हमारे को दो, हम वो शाहनिशा करेंगे और उसके बाद है तो हम देंगे। तो महानगर पालिका ने बोला कि नहीं, अभी हम यादी नहीं, तुम 40 करोड़ रुपये हमारे अकाउंट में डलवा दो। तो ये पूरे जो धांधली है ये सब मिली भगत है, सबके पास पैसा जा रहा है। 23 करोड़ का हिसाब भी मुझे बताया गया है, लेकिन मेरे पास चूँकि पुरावा नहीं है, जो इसका कर्ता धर्ता है वो सब 23 करोड़ में से कौन से नेता को कितना पैसा जाने वाला है, कौन से अधिकारी को कितना पैसा जाने वाला है, ये सब हिसाब किताब बताया गया है। मेरी उम्मीद ये है कि अब मुख्यमंत्री साहब, असेंबली का सेशन चल रहा है, उसमें इंक्वायरी की, और सादी इंक्वायरी ना करें, आपको स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तैयार करना पड़ेगा। SIT तैयार करके इसकी पूरी 5-10 साल की है तो पूरी है तो हिसाब निकालेंगे। तो मेरे हिसाब से SC समाज के भाऊ दादा जो है वो कुछ महीनों के बाद है तो आपको हरसूल जेल के अंदर मिलना चाहिए, क्योंकि अपने समाज के लोगों को साथ उन्होंने जो झोल किया है। इसमें सबसे बड़ा नाम जो आता है, क्या नाम है, महेंद्र सोनवने, अंबेडकर नगर का कॉरपोरेटर है। एक अधिकारी ने पूरा नाम के साथ दिया है और मैंने ये नामा नहीं बता रहा हूँ, उन्होंने खुद ने बताया है कि महेंद्र सोनवने के 700 फाइल्स है, अरुण बोडे के 300 फाइल्स है, अमित भुईगढ़ के 150 फाइल्स है, और भी कुछ लोगों के नाम बताए हैं। तो जो आदमी थर्ड टर्म का हाँ, जालिंदर शेंडगे है, जितेंद्र कचरू सोनवने है, राहुल सोनवने है, रूपचंद वाघमारे है, ये सब बोगस फाइला बनाने वाले, ये सब बोगस फाइला बनाने के है तो इन्होंने इसके अंदर दिए हैं।
तो हमारे घोटाला हो सकता है? कुछ नहीं बता सकते। मैं अभी आपको अगले 15 दिनों के अंदर 65 करोड़ रुपये का बता रहा हूँ। 23 करोड़ रुपये अभी और 40 करोड़ रुपये की लिस्ट तैयार पड़ी हुई है उनके पास। हाँ, 40 करोड़ रुपये आते ही ये पूरा उसको गिद्ध के जैसा है तो ये कर लेंगे। मैं आपसे चाह रहा हूँ कि आप आयुक्त के पास जाइए और आयुक्त साहब से पूछिएगा कि साहब ये लिस्ट आपने वेबसाइट पे क्यों नहीं डाली। आप आयुक्त साहब से पूछिएगा कि अभी तक है तो इस शहर के अंदर कितने एससीज़ की झोपड़पट्टियाँ हैं, कितने लोगों को घर दिया गया है, कितना पैसा दिया गया है। अगर सही मानों में ये पैसा उनके पास रहता तो आज कोई भी दलित समाज का, एससी समाज का हमारा भाई, उसका कच्चा घर नहीं मिला होता आपको, सब पक्के घर के अंदर चले गए होते। तो हमारी अपेक्षा ये है कि इसका जवाब आयुक्त साहब ने देना चाहिए करके। मुझे जो ये बोगस डॉक्यूमेंट्स आए हैं, मैंने लेटर तैयार करा कि पुलिस कमिश्नर के पास दूं, लेकिन फिर मुझे ये हुआ कि क्या होगा, सारे के सारे अगर एक ही थाली के चट्टे बट्टे हैं, क्योंकि संजय सिरसाट के साथ मैंने इतने बोगस डॉक्यूमेंट्स है तो दिया था, सीबीआई तक दिया था, सीबीआई एंटी करप्शन के डीजी को दिया था लेके जाके पर्सनली मैंने। वो खुद हैरान हो गए थे कि इतना कैसा मतलब ये है। लेकिन हुकूमत ने उनको दबाने की कोशिश करी। हुकूमत ने बोला कि नहीं भैया हमारे लोग हैं, हाँ हम भी खा रहे हैं, उनको भी खाने दो करके, तो किसी का कुछ हुआ नहीं था। अब मेरी अपेक्षा ये है कि इम्तियाज़ जलील ने ये सवाल उठा लिया है, अब ये गेंद आपके बल्ले में है। अगली पत्रकार परिषद में आके मुझसे ये मत पूछे, हाँ, वरना हमारे चाहने वाले तो बैठे हैं, यानी मुद्दा उछल रहा होता पण काय नंतर गप्प बसले की। आंदोलन वाली कुछ तैयारी है आपकी? समाज कल्याण विभाग के अंदर ये भाऊ दादा ये वो जाते, एक क्लर्क वहाँ पे बैठता, बोलता लाओ कितने हैं तुम्हारे नाम, 20 नाम है, नाम बताओ, तो वो नाम लिखता उसके ऊपर। हाँ, एक नाम के पीछे उसको 3,000 5,000 रुपये आपको देना पड़ता, वो नाम आ जाता है। हाँ, कभी आपने किसी सरकारी विभाग के अंदर ऐसा देखा है कि इतनी बड़ी यादी हाथ से लिखी हुई और इसके बेसिस के ऊपर पैसा सैंक्शन किया है समाज कल्याण विभाग और महानगर पालिका ने। अब 23 करोड़ रुपया रिलीज़ होने वाला, आयुक्त ने सुना है साइन कर दिए है। एक अधिकारी है पिंगड़े मैडम बोल के, पिंपड़े या पिंगड़े मैडम बोल के है, जो अभी नई नई आई है, उसके ऊपर दबाव डाला जा रहा है। किसकी तरफ से डाला जा रहा है कि जो भारतीय जनता पार्टी के मंत्री है अतुल सावे, उन्होंने आयुक्त को कहा कि ये पैसा जल्द रिलीज़ करो। संजय सिरसाट साहब ने कहा कि ये पैसा जल्दी रिलीज़ करो, उसके अंदर हम संभाल लेंगे करके। मुझे संभाल लेंगे क्या, अपने बड़े बड़े नेता जो उनके तलवे चाटने वाले हैं उनको पैसा खाने दो, समाज गया चूल्हे में। तो इनके दबाव के अंदर ये सब किया गया। 23 करोड़ रुपये जैसे ही आज और कल के अंदर रिलीज़ होने वाले थे तो समाज कल्याण 40 करोड़ रुपये और डालने वाला था। मैंने समाज कल्याण अधिकारी से पूछा, मैंने खुद ने फ़ोन करके, आप भी जाके उनसे पूछ सकते हैं कि आपके पास 40 करोड़ रुपया है, आप क्यों नहीं डाल रहे हैं। तो उसने मुझसे कहा कि हमने महानगर पालिका को कहा है कि तुम ये पैसा बांट किसको रहे हैं, उसकी यादी हमारे को दो, हम वो शाहनिशा करेंगे और उसके बाद है तो हम देंगे। तो महानगर पालिका ने बोला कि नहीं अभी हम यादी नहीं, तुम 40 करोड़ रुपये हमारे अकाउंट में डलवा दो। तो ये पूरे जो धांधली है ये सब मिली भगत है, सबके पास पैसा जा रहा है। 23 करोड़ का हिसाब भी मुझे बताया गया है, लेकिन मेरे पास चूँकि पुरावा नहीं है, हा? जो इसका करता धरता है वो सब 23 करोड़ में से कौन से नेता को कितना पैसा जाने वाला है, कौन से अधिकारी को कितना पैसा जाने वाला है, ये सब हिसाब किताब बताया गया है। मेरी उम्मीद ये है कि अब मुख्यमंत्री साहब, असेंबली का सेशन चल रहा है, उसमें इंक्वायरी की, और सादी इंक्वायरी ना करें, आपको स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तैयार करना पड़ेगा। SIT तैयार करके इसकी पूरी 5-10 साल की है तो पूरी है तो हिसाब निकालेंगे। तो मेरे हिसाब से SC समाज के भाऊ दादा जो है वो कुछ महीनों के बाद है तो आपको हरसूद जेल के अंदर मिलना चाहिए, क्योंकि अपने समाज के लोगों को साथ उन्होंने जो झोल किया है। इसमें सबसे बड़ा नाम जो आता है, क्या नाम है, महेंद्र सोनवने, अम्बेडकर नगर का कॉरपोरेटर है। एक अधिकारी ने पूरा नाम के साथ दिया है और मैंने ये नामा नहीं बता रहा हूँ, उन्होंने खुद ने बताया है कि महेंद्र सोनवने के 700 फाइल्स है, अरुण बोडे के 300 फाइल्स है, अमित भुईगढ़ के 150 फाइल्स है, और भी कुछ लोगों के नाम बताए हैं। तो जो आदमी थर्ड टर्म का हाँ, जालिंदर शेंडगे है, जितेंद्र कचरू सोनवने है, राहुल सोनवने है, रूपचंद वाघमारे है, ये सब बोगस फाइला बनाने वाले, ये सब बोगस फाइला बनाने के है तो इन्होंने इसके अंदर
दिए हैं। तो हमारे घोटाला हो सकता है? कुछ नहीं बता सकते। मैं अभी आपको अगले 15 दिनों के अंदर 65 करोड़ रुपए का बता रहा हूँ। 23 करोड़ रुपए अभी और 40 करोड़ रुपए की लिस्ट तैयार पड़ी हुई है उनके पास। 40 करोड़ रुपए आते ही ये पूरा उसको गिद्ध के जैसा है तो ये कर लेंगे। मैं आपसे चाह रहा हूँ कि आप आयुक्त के पास जाइए और आयुक्त साहब से पूछिएगा कि साहब ये लिस्ट आपने वेबसाइट पे क्यों नहीं डाली। आप आयुक्त साहब से पूछिएगा कि अभी तक है तो इस शहर के अंदर कितने एससीज की झोपड़पट्टियाँ हैं, कितने लोगों को घर दिया गया है, कितना पैसा दिया गया है। अगर सही मानों में ये पैसा उनके पास रहता तो आज कोई भी दलित समाज का, एससी समाज का हमारा भाई, उसका कच्चा घर नहीं मिला होता आपको, सब पक्के घर के अंदर चले गए होते। तो हमारी अपेक्षा ये है कि इसका जवाब आयुक्त साहब ने देना चाहिए करके। मुझे जो ये बोगस डॉक्यूमेंट्स आए हैं, मैंने लेटर तैयार करा कि पुलिस कमिश्नर के पास दूं, लेकिन फिर मुझे ये हुआ कि क्या होगा, सारे के सारे अगर एक ही थाली के चट्टे बट्टे हैं, क्योंकि संजय सिरसाट के साथ मैंने इतने बोगस डॉक्यूमेंट्स है तो दिया था, सीबीआई तक दिया था, सीबीआई एंटी करप्शन के डीजी को दिया था लेके जाके पर्सनली मैंने। वो खुद हैरान हो गए थे कि इतना कैसा मतलब ये है। लेकिन हुकूमत ने उनको दबाने की कोशिश करी। हुकूमत ने बोला कि नहीं भैया हमारे लोग हैं, हाँ हम भी खा रहे हैं, उनको भी खाने दो करके, तो किसी का कुछ हुआ नहीं था। अब मेरी अपेक्षा ये है कि इम्तियाज़ जलील ने ये सवाल उठा लिया है, अब ये गेंद आपके बल्ले में है। अगली पत्रकार परिषद में आके मुझसे ये मत पूछे, हाँ, वरना हमारे चाहने वाले तो बैठे हैं, यानी मुद्दा उछल रहा होता, अपन कहा नंतर गप्प बसले की। आंदोलन वाली कुछ तैयारी है आपकी? का अधिवेशन चल रहा है और मैं समझता हूँ नाही, मुख्यमंत्र्यांच्या सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या स्वतःच्या नावाने बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे। त्या बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारावर विधानसभेमध्ये माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी या घोषणा करावी की हे खूप गंभीर मुद्दा आहे की आमच्या नावाने बोगस कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड पण तयार करण्यात आलेलं आहे। आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी लावणार आहे। चौकशी लावत असेल तर हे सगळं, नाही तर आम्ही स्वतः आमच्या शेजारी बसलेले आयुक्त साहेब याच्या बाबतीत काही दखल घेतील का, कारण त्यांचे गृहमंत्र्यांच्या बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेलं आहे, याच्या बाबतीत काही दखल घेतील का। नाही घेतलं तर मी त्याच्यानंतर दिवस ठरवू की आता मी कोर्टामध्ये चालणार आहे। खूप सारे पत्र हे आपल्याला मी जे इन्वर्ट आलेलं आहे, मुख्यमंत्री न्या पाठवलेले पत्र, सेक्रेटरी हर्षदीप कांबळे साहेब खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत। एससी समाजाच्या उच्चारासाठी त्यांनी खूप सारे काम केलेले आहे। हे सगळं माझ्याकडे निका डॉक्युमेंट्स इन्वर्ट केले, हे अँटी करप्शन ब्युरोला इन्वर्ट केलेला हे आहे 15/7/2025, 15 जुलै 2025ला पाठवलं होतं। एक अजून अशी फाईल आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभार्थी आहेत ते डॉक्युमेंट नंतर आले। नाही, म्हणून मी काय आहे की आता पत्रकार परिषद आपल्यामार्फत यांना हे बातमी कळेल, नाहीतर नंतर मी सगळं आपल्याला त्यांनाही पाठवणार आहे की हे घ्या तुमचं आधार कार्ड, गरीब माणूस 90,000 रुपये कमवणारा आणि आंबेडकर नगरमध्ये राहणार। प्रश्न होता, अतुल सावेचं नाव आलेले आपण फोन केला म्हणून, त्याच्यावर काय कारवाई करावी का मुख्यमंत्री साहेब? नाही करणार नाही तुम्ही असं काही प्रश्न काय अपेक्षा करणार तुम्ही आपल्या माणसाच्या विरोधात। आम्ही शिंदे साहेबांच्या विरोधात काय काय नाही दिलं तर वेगळ्या पार्टीचे होते ना, अपेक्षा कुणाच्याकडून होती आमची? फडणवीस साहेबांकडून होती। पण फक्त सत्तेच्या लालसासाठी इतकी लाचारी होती की इतकं पुरावे देऊन सुद्धा काही त्यांचं झालेलं नाही आहे। तर आताही माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे, कोर्टामध्ये जाऊ। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।